नमस्कार शेतकरी बंधूंनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या शेती गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, पीक पोषणासाठी गंधकाचे पिकामधील कार्य, जमिनीमध्ये गंधकाच्या कमतरतेची कारणे, तसेच मंडळी गंधकाच्या कमतरतेमुळे पिकामध्ये आढळून येणारी लक्षणे, गंधकाच्या व्यवस्थापनाचे फायदे, पिकामधील गंधक कमतरतेची लक्षणे, ही सर्व माहिती मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तत्पूर्वी मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील। पीक व्यवस्थापन करताना मुख्यतः नत्र, स्फुरद, पालाश अन्नद्रव्यांचा वापर करण्यात येतो, त्यामुळे उर्वरित अन्नद्रव्यांची कमतरता वाढत जाते। अलीकडे जमिनीत गंधकाची कमतरता जाणवू लागली आहे। पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि जमिनीतील सामू नियंत्रित करण्यात गंधक महत्त्वाचे आहे। गंधक म्हणजे सल्फर, बुरशीनाशक, कोळीनाशक म्हणून गंधकाचा वापर होतो। विविध खतामधून सल्फेट या संयुगाच्या स्वरूपात गंधक आता उपलब्ध झाले आहे। सल्फेट ऑफ पोटॅश हे दाणेदार पोटॅशयुक्त खत बाजारात उपलब्ध आहे। त्यामध्ये गंधकाचे प्रमाण 10% असते। 100% पाण्यात विरघळणारे दाणेदार स्वरूपातील गंधक ही बुरशीनाशक म्हणून बाजारामध्ये उपलब्ध आहे। मंडळी, गंधकामुळे जमिनीची उत्पादकता व आरोग्य टिकवण्यास मदत होते। कृषी मालाच्या गुणवत्तेत वाढ होते। गंधकाला भूसुधारक असे सुद्धा म्हणतात। त्याचे कारण म्हणजे गंधक मातीचा सामू कमी करण्याचे काम करतो, त्यामुळे चुनखडीयुक्त चोपण जमिनीमध्ये त्याचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो। जमिनीतून गंधकयुक्त खतांचा वापर केल्यामुळे नत्र, स्फुरद आणि खतांचा कार्यक्षमता वाढ होऊन उत्पादनात सुद्धा भरीव वाढ होते। गंधकासोबत इतर अन्नद्रव्यांच्या वापरामुळे आंतरपीक प्रक्रियेवर अनुकूल परिणाम होऊन शेतीमालाचे उत्पादन वाढण्यास व पत सुधारण्यास मदत होते। मित्रांनो, गंधकाचे पिकामधील कार्य पाहूया। गंधक हे प्रकाश संश्लेषण क्रियेत भाग घेऊन पिकामधील हरितद्रव्य वाढण्यास मदत करते, त्यामुळे पिकांच्या अन्न निर्मितीला चांगली चालना मिळते। मंडळी, गंधक हा प्रत्येक जिवंत पेशीचा एक भाग आहे। तसेच सिस्टीन, सिस्टाइन व मिथिओनिन या आवश्यक जमिनी आम्लांचा एक घटक आहे। मंडळी, गंधक हे बीजोत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत करते। त्याचबरोबरीने द्विदल कडधान्य पिकांच्या मुळावरील गाठीमध्ये वाढ करण्यास व जीवाणूद्वारे नत्र स्थिरीकरणात मदत करते। विविध विकार व चयापचयाच्या क्रियेला मदत करते। भुरींच्या नियंत्रणासाठी गंधकाचा 80% वेटेबल पावडर म्हणून वापर होतो। कोळीनाशक म्हणूनही त्याचा वापर होतो। मंडळी, गंधकामुळे हरितद्रव्य निर्मितीत आणि प्रकाश संश्लेषण मध्ये वाढ होते। प्रथिनांचे प्रमाण वाढते, फळामधील विद्राव्य पदार्थाचे प्रमाण वाढते। जमिनीमध्ये गंधकाच्या कमतरतेची कारणे पाहूया। मातीच्या रासामुळे आणि निचऱ्यामुळे होणारी गंधकाची कमी, गंधक विहिरीत अथवा गंधकाचे प्रमाण अतिशय कमी असलेल्या खतांचा वापर, तसेच मंडळी जमिनीतून पिकाद्वारे सातत्याने गंधकाची होणारी उचल, शेतातील पिकांचे अवशेष, सेंद्रिय खते आणि काडी कचऱ्याचे चक्रीकरणातून होणारा कमी वापर, गंधकाच्या कमतरतेमुळे पिकामध्ये आढळून येणारी लक्षणे। आता पिकांची वाढ खुंटते, पीक कमजोर दिसते, नवीन येणारी पाने व पालवी पिवळी पडू लागतात। द्विदल पिकांच्या मुळावरील नत्र स्थिरीकरणाच्या प्रमाण कमी होते। तृणधान्यवर्गीय पीक परिपक्व होण्यास उशीर लागतो, फळे पूर्णपणे पिकत नाहीत। तसेच मंडळी, गंधकाच्या व्यवस्थापनाचे फायदे पाहूया आता। समतोल खत व्यवस्थापनासाठी मृदा चाचणी करून जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता पडताळून पाहणे आवश्यक आहे। गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीत विविध पिकांसाठी 20 ते 40 किलोग्रॅम गंधकाची मात्रा उपयुक्त ठरते। नत्र, स्फुरद, पालाश, गंधक यांचे गुणोत्तर योग्य ठेवणे गरजेचे आहे। गंधकयुक्त खतांचा वापर पिकांच्या पेरणीपूर्वी जमिनीत पेरून केला जातो। जिप्सम आणि सिंगल सुपर फॉस्फेट ही सर्व साधारणपणे गंधकयुक्त खते म्हणून वापरली जातात। आयर्न, पायराइट व गंधक भुकटी वापरण्याची असेल तर पिकांच्या पेरणीतून 3 ते 4 आठवडे जमिनीत मिसळून द्यावे। अशा प्रकारे गंधक या दुर्लक्षित खताच्या वापरामुळे आपल्या उत्पादनात नक्कीच वाढ होईल। खोल, काळ्या, चिकन, मातीयुक्त जमिनीत गंधकाची कमतरता सर्वसाधारणपणे
नियमित सेंद्रिय खताचा वापर असल्यास जाणवत नाही. परंतु अलीकडच्या काळातील तीव्र शेती पद्धतीमधील जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांचा वाढता वापर, सेंद्रिय खतांचे अल्प प्रमाण आणि गंधक विरहित खतांचा सततचा वापर इत्यादीमुळे गंधकाची कमतरता दिसून येत आहे. गंधक हे नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यांच्या पाठोपाठ गरजेचे असणारे दुय्यम अन्नद्रव्य म्हणून महत्त्वाचे ठरत आहे. डाय अमोनियम फॉस्फेट सारख्या गंधक विरहित खतांचा वाढता वापर सुद्धा जमिनीतील गंधकाच्या कमतरतेचे एक महत्त्वाचे कारण आहे. स्फुरदचा पुरवठा करण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट या सरळ खताचा वापर डाय अमोनियम फॉस्फेट ऐवजी केला जातो. त्यातील जवळजवळ 12% गंधकचा पुरवठा केला जाऊन जमिनीतील वाढती गंधकाची कमतरता कमी करता येईल. एकीकडे एकत्रित नत्र व स्फुरदच्या वापरासाठी आणि त्यामुळे होणाऱ्या मजुरातील बचतीसाठी व डाय अमोनियम फॉस्फेटचा वापर केला जातो, परंतु त्याचा परिणाम आणखीच तिसऱ्या अन्नद्रव्याची म्हणजेच गंधकाची कमतरता वाढीव असल्यामुळे पुन्हा गंधकावर होणारा खताचा खर्च आणि मजुरीचा खर्च वाढवतो. याकरता स्फुरदचा स्रोत म्हणून याकरता सिंगल सुपर फॉस्फेटचा वाढता वापर वाढवणे गरजेचे आहे, जेणेकरून स्फुरद व गंधक दोन्हींचा वापर एकत्रित केला जाईल. पिकातील गंधक कमतरतेची लक्षणे ही पाहूया. आता केळीमध्ये काय आहेत बघू. केळीची नवीन पाने गोलाकार न होता पिवळसर व पांढरी होतात. झाडांची वाढ खुंटते व लहान फळे तयार होतात व पाने पिवळी पडू लागतात. आता वांगी पिकामध्ये गंधकाची कमतरता असल्यामुळे झाडांची अपरिपक्व फुले गळतात व उत्पादनात घट होती. तसेच कोबी पिकामध्ये कमतरतेमुळे नवीन पानांचे गाठ पिवळे पडतात. नवीन पानांचा आकार हा चमच्याच्या किंवा कापसासारखे होऊन निमुळते होत जातो, त्यामुळे गड्डा तयार होत नाही. फ्लावरमध्ये सुद्धा फुलकोबी गंधकाच्या कमतरतेला अतिशय संवेदनशील आहे. लागवडीपासून 1 महिन्याच्या आत पानांच्या कडात पिवळसर पडून खाली निमुळते होतात. गंधकाच्या कमतरतेमुळे उत्पादनात सुद्धा घट होते. आता बटाटी, हरभरा यामध्ये पानांची टोके पिवळसर व हिरव्या रंगाची होतात. याच्या कमतरतेमुळे पानाला लाल रंग येतो. मित्रांनो, नवीन व अपरिपक्व पाने वाळतात व झाडांच्या शाखा व्ही आकाराच्या होतात. मिरचीमध्ये सुद्धा गंधकाच्या कमतरतेमुळे झाडांना फुलधारणा उशिरा होऊन फुलांच्या संख्या कमी होते व उत्पादनात घट होते. नवीन व कोवळ्या पानांच्या शेंड्यावर पिवळसर ठिपके दिसून येतात. आता कापसामध्ये सुद्धा जुन्या पानावर गंधकाची कमतरता लवकर दिसून येते. नवीन पाने पिवळी, पत्त्याचा रंग लालसर दिसतो. भुईमुगामध्ये गंधकाची कमतरता आल्यामुळे सर्वसाधारणपणे झाडापेक्षा लहान झालेले आढळतात. शेंगा व नत्रासाठी यांची वाढ खुंटते व परिपक्व होण्यास वेळ लागतो. मका या पिकामध्ये नवीन पानांच्या शिरा पिवळ्या पडतात व पानांच्या कडा लालसर दिसतात. पानांची जी कडा आहे लालसर होऊन खोड खालच्या बाजूने लालसर होताना पिवळी पडतात. आता कांद्यामध्ये गंधकाचे प्रमाण कमी झाल्यास पानांचा आकार लहान होतो, पाने पिवळी पडतात. पानांचे जे काही शेंडे असतात हे पिवळसर पडून वाळतात. आता तांदळामध्ये म्हणाल तर पाने सुद्धा पिवळसर होतात. झाडांची जी काही वाढ आहे ती खुंटते व लोंब्यांच्या संख्येत घट होते. ज्वारीमध्ये म्हणाल तर झाडांची जी काही जुनी पाने पिवळसर हिरव्या रंगाची होतात. ही जुनी पाने हिरवीच राहतात. झाडांची नवीन पाने लहान होऊन निमुळती होतात. आता सोयाबीनमध्ये म्हणाल तर नवीन पाने हिरवट पिवळसर होतात व पानांची लोळी कमी होते. आता गंधक जास्त कमतरता असल्यास पूर्ण झाड पिवळे होऊन परिपक्व होण्यापूर्वी ते गळून जातात. फुले कमी होऊन फळधारणा सुद्धा कमी होते. सर्वात महत्त्वाचे ऊस पिकामध्ये नवीन पानावर पिवळसर हिरवा रंग येतो. गंधकाची कमतरता असल्यास पूर्ण पान पांढरे होतात व वाढतात. आता गहू पिकामध्ये जर गंधकाची कमतरता असेल तर झाड पिवळे पडते. गंधकाच्या कमतरतेमुळे झाडांची वाढ खुंटते, लोंब्या धरण्याचे प्रमाण कमी होते व फुले कमी, दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. शेंगावर्गीय पिकामध्ये जैविक नत्र सक्रिय करण्यासाठी गंधकाची मदत होते. उदाहरणार्थ सोयाबीनमध्ये गंधकाच्या उपयोगाने शेंगांच्या संख्येत व त्याच्या वजनात वाढ होते. गंधकामुळे कडधान्य पिकांची
प्रतीमध्ये वाढ होते, ऊसामध्ये साखरेचे प्रमाण वाढते। तर शेतकरी बंधूंनो, हे काय गंधकाचे आपण माहिती पाहिली आहे। तर निश्चित मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पाहून आपल्या जर काही जे काही कोणती पिके आहेत त्यामध्ये निश्चितच आपण गंधकाचा वापर वाढवाल आणि चांगले उत्पन्न घ्याल। मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेती गुरुजी चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। धन्यवाद।